नमस्कार. मी गोपाळ दारपवार, मुख्य निरीक्षक, अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच कोकण विभाग. मित्रांनो, आज नांदेड भोई समाज महासंघाने जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला मी मनापासून धन्यवाद देतो. त्याला मी मनापासून सलाम करतो. कारण आज आपण फक्त पोरांचा सत्कार करायला नाही जमलो, आपण भोई समाजाची दिशा ठरवायला जमलो आहे. आपला बापजादा नदीवर राबला, मासेमारी हे आपलं रक्त आहे, त्याचा आपल्याला अभिमानच आहे. पण पोरांनो, फक्त नदीवर अवलंबून राहू नका, विसंबून राहू नका. त्याने पिढी आपली मागे राहील. आज राजू अण्णा मालुमवार सर सांगत आहेत की नदी सांभाळा, पण हातात पुस्तकेही घ्या आणि डिग्री घेऊन नोकरी करा, स्पर्धा परीक्षा द्या, कंपनी काढा. हाच खरा नांदेड पॅटर्न आहे, नांदेड पॅटर्न. मी कोकण विभागातून नांदेडने पेटवलेली ही मशाल मी कोकणात घेऊन जाणार आहे. मी शब्द देतो, येत्या वर्षा कोकणातही असेच गुणवंत सत्कार आणि मार्गदर्शन मेळावे घेऊ. शेवटी एकच सांगतो ते ऐका. बापाने पोराला शिकवा. काय म्हणतोय मी? बापाने पोराला शिकवा, पोराने व्यसन सोडा. शिक्षण, संघटन आणि व्यसनमुक्ती या 3 गोष्टी पाळल्या तर आपल्याला रोखणारा अजूनही जन्माला आलेला नाही. मी तुम्हाला 12 तास प्रवास करून काही बोलायला आलोय. मी तुम्हाला भाषण करायला आलेलो नाही. मी तुम्हाला रोजगार द्यायला आलेला आहो. आणि तो रोजगार माझ्या बांधवाचा, बहिणीचं जर शिक्षण अपूर्ण राहून तिला पुढचं शिक्षण घेता आलं नाही, 8वी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत नोकऱ्याची हमी अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचने घेतलेली आहे. आणि ती महाराष्ट्रातनी आज नंदुरबार पॅटर्न जे चालतंय ते आमचे आदरणीय आधारस्तंभ प्राध्यापक महेंद्र खेडकर सर यांनी सुरुवात जी केलेली आहे. नेता येतो, बोलतो आणि निघून जातो, स्मरणात कोण ठेवतंय? ज्याच्या घरी अंधार पडला, ज्याची चूल पेटलेली नाही, त्याला कोण खायला घालतंय? दत्तक जर घेतल्या गेलेला असेल तर त्याच्या घरची चूल कोण पेटवतो ते पण पाहणं बरोबरीच आहे. आणि ते चूल पेटवायचं काम महेंद्र खेडकर सर करतायत, हे आम्हाला गर्व आहे. आज मालुमवार सरांनी माझे जे होते ते इथे थांबलेले आहेत. जे माझे होते, ज्याला जिव्हाळा आहे, ज्याला खरंच तळमळत घरातली गरज आहे, जी समाजाविषयी तळमळ आहे. ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांचं पुढे काय? 10वी झालेला मुलगा पास झाला, त्याचं पुढचं शिक्षण काय? त्याचं क्षेत्र कोणतं? कशी निवड करायची? 100% पर्यंत मार्क्स मिळाल्याच्या नंतरही मित्रांनो, मला एक सांगायला अभिमान वाटतो. मी सुद्धा, माझं बोट तुटलेलं दिसत असेल तुम्हाला,
मी खेकड्याच्या भोकात हात घालणारा माणूस आहे. शाळा सोडून दिलेली आहे आणि खेकडे पकडायला गेलेला आहे. खेकडा तिकडे ओढत होता आणि मी इकडे ओढत होतो. नाकात पाणी जात होतं, परंतु त्यालाही जगायचं होतं आणि मलाही जगायचं होतं. तेव्हापासून मासे पकडणं बंद केलं आणि शिक्षणावरती लक्ष दिलं. आज 1889 सालच्या संस्थेमध्ये मला काम मिळालं आणि सांगायला एक गर्व होतं, जो भोयाचं पोर नदीतनी एका मासोईसाठी डुबक्या मारत होतं, परंतु त्या जाड्यात बेंडूक आहे का साप आहे का वाम आहे का वाईर आहे का पाळण आहे का मरळ आहे, फक्त जाळं वळवळत होतं. काय वळवळत होतं? जाळं. आणि हा सारखा डुबी मारत होता. ज्या वेळेस त्यांनी डुबी मारून जेव्हा वाम वर काढला, तो वाम नव्हता, तो साप होता. त्यावेळेस त्याला कळलं, आज मी वाचलो. बाळा, आता शाळा शिक. माझ्या बाबांनी मला शिकवलं नाही म्हणून मी नदीच्या काठी आलो. आता जरी मी नदीच्या काठी असलो तरी तुला साहेब बघण्याचं माझं धाडस आहे आणि मी तुला साहेब बनवणारच आणि बनवल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनण्याचे स्वप्न प्रत्येक पाहतो, पण मूळ पाया चुकतो. मूळ पाया म्हणजे कोणता चुकतो? 10वीला पर्सेंटेज चांगले मिळाले, ॲडमिशन कोण्या कॉलेजला घ्यायचं? प्रायव्हेट शाळेतनी ट्युशन लावायचं. अहो, तुम्ही UPSC MPSCच्या ज्या स्वप्न पाहता, त्या स्वप्नाचे तुम्ही 8वी पासून त्याच्यावर जे वजन टाकताय, त्याचा पायाच पूर्ण पक्का झाले नाही, त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशनच पूर्ण झालं नाही. त्याने जर गचका 12वीत खाल्ला तर पुढचं भवितव्य तुमचे होईल का पूर्ण? म्हणून भोयाचं पोरग भोईच राहणार अशी जी उपमा जी लोक देतात, तर मी पाठचं माझ्या वडिलांचं, माझ्या पंजोबांचं ते दारिद्र्य सांगणार नाही. मी पुढचं भविष्य सांगायला आलोय. आणि जे पुढचं भविष्य जेव्हा तुम्ही निर्माण कराल, तर मला सांगा सर, तुम्ही इंजिनियर कसे झालात? माझ्या मुलाला सुद्धा इंजिनियर बनवायचं आहे हे सांगण्यासाठी आलो होतो. फोटो तर कुठेही काढता येईल, माणसं तर कुठेही भेटतील, गाडीत भेटतील, घोड्यात भेटतील, आतापर्यंत भेटतच आली. हात धरून घेऊन चालणारा माणूस अजून मला भेटला नाही. आणि जर हात धरून पुढे चालणारा माणूस जर पाहिजेत असेल, हे नांदेड पॅटर्न तुम्हाला वापरावं लागेल. ते मानुमवार सरांनी पूर्ण केलेलं आहे. मुलांचा सत्कार म्हणजे त्याच्या पाठीवर शाबासकीची दिलेली थाप होय आणि बापाच्या काळजाची ते धाप होय. हातात सर्टिफिकेट मिळालं ती पाटी होय आणि सारोनारचा पोता माझी आई ओढवते ना, त्या पाटीवर रेगाटलेली रेस होय. ती माझी ललाट रेषा आहे. काय आहे? ललाट रेषा. या ललाट रेषेचं भवितव्य माझ्या बापात होतं. म्हणून 1889 सालच्या संस्थेतनी नोकरी करण्याचं भाग्य आमच्यात उदयास आलं. आज मुलांनो, एवढं मी सांगतो तुम्हाला जाता जाता की एवढंच करा, शिक्षण कमी असलं म्हणून बापानं लाजू नये आणि मला 100% मिळाले म्हणून पोरानं ते गर्व करू नये. 50% मुलांना मार्गदर्शन करणं म्हणजे त्याचा तो गुरु होय आणि बापाने घेतलेली पोराला साहेब बनण्याची ती शपथ होय. म्हणून आम्ही शपथ घ्यायला आलो. तुम्हाला काय बनायचं आहे तुम्ही आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला दिशा दाखवू. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.